तर ना आम्ही आता आहे ना पप्पांवरती प्रँक करणार आहे. सपनाचा व्हिडिओ कॉल चालू आहे, तिने बॉब कट केली असं सांगणार आहे आणि पप्पांचं रिॲक्शन काय बघायचंय. बॉय कट, हा बॉय कट केलाय असं सांगणार आहे आणि पप्पांचं रिॲक्शन बघायचंय आम्हाला. दाखव, लाव फोन आता पाहू बरं. आता मी फोन लावणार आहे आणि बघणार. हा का, विचारायचंच राहिलं म्हणा कस दिसत. पप्पांनी फोनच नाही उचलला वाटतं. एक विचारायचं राहिलं मग फोन केलता मी. ते मी बॉयकट केली कशी दिसती? बॉयकट कशी दिसती? हा पाहून घ्या बरं मला एकदा. पाय बघ. येड्या मारायचो आणि दिसती. येडी माणसा. एवढी भारी केली तरी एवढं नाव ठेवायचं का? तिथं 2000 घातले त्यासाठी. 2000 रुपये घेतले बॉयकटचे. हा ना मग बॉयकटचे तुला शिकवलं पण तू काय येडी माणसाच निघाली त्याला काय करावं. पण एवढी छान केली पाय ना, किती स्टँडर्ड दिसते मस्त एकदम छान लुक. दंगाव. किती सुंदर दिसते बघ, एकदम अशी म्हणजे नाही का फॉरेनर दिसते. हा ना नाही दिसत का मग? पाय नाही बघ मग कसा लुक दिसतो माझा. हे बघ तुला येडा माणसाचा मुद्दा बोला. तशी दिसती. कसं आहे बाकी ना पण जाईल आता. दिसते का अशी कटिंग आहे म्हणून बॉयकट छान दिसते का मला? दिसती ना डॉक्टरची अशीच करून येईल. दोन्ही सारखे बघीन का मग. हा ना पाय नाही एवढी राहिले मी तरी पप्पा नाही असं. नशीब सपे तू पप्पा जवळ नव्हती, नाही तर पप्पानी काठीत आणली असती एक पाहून. बॉयकटचे पैसे पाठवून द्या आता 2000 रुपये मला. मम्मी दाखव ना माझ्याकडे. पप्पा दुकान मध्ये. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आहे मकर संक्रांत ना. आज मी केलेला आहे खूप मोठा प्लॅन आणि आज मी खूप सारे पतंग घेले, म्हणजे 4च घेले. अजून घ्यायला जाणार आहे मी. आता जेवढे आहे माझ्याकडे अवेलेबल मी तुम्हाला दाखवितो ते, आणि मग आपण ते उडवताना पाहू. फ्रेंड्स, इकडे मी पतंग आणलेला आहे. 4 पतंग आहे आणि थोड्या वेळाने अजून आणणार आहे. हा मांजा भरलाय मी, कच्चाच मांजा आहे कारण की पक्ष्यांना ताण नाही होऊ म्हणून. आणि जर माझा पतंग कटला मी मांजा कापून टाकतो, कारण की जर आपण ते ओढत असेल आणि तेव्हा कोणता पक्षी जर आपल्या समोर आला तर त्याला हानी नाही होऊ म्हणून मी जागेवरून मांजा तोडून देतो, मग त्याचा जय होईल ते होईल. चला तर आता इकडं पूजा केलेली आहे मम्मीने, मस्त देव चकचकीत केले. तुमच्यासाठी हॅपी मकर संक्रांत. चला तर आता मी तुम्हाला पतंग उडवताना दाखवितो आणि पूर्ण डे कसा जातो माझा हे पण दाखवितो. चला तर आज आम्हाला सुट्टी. खालीवर जातो. काय हा वरचा दादा कटांवर का तिकडे आता दुसरा कटला परत आणायला गेले. आळ कटला तर परत आणायला गेला. भेटला का पण. आणि आज खूप आभाळ आलाय. तिकडे पाय किती पतंग येते तिकडे पाय. तर गाईज, आज आहे मकर संक्रांती आणि आज मम्मीला उपवास आहे. आणि आज मी रेडी झाली आहे, भारीवाली कुर्ती आणि प्लाझो घातली आहे आणि मम्मी जेवती आहे. आणि मी ना सकाळपासून आताशी जेवायला बसले. ब्लाऊज शिवत होते आणि माझा पण ब्लाऊज राहिला शिवायचा. आणि सगळ्यांचे ब्लाऊज शिवून दिले मकर संक्रांतीचे आणि मम्मीने तिचा स्वतःचा ब्लाऊज नाही शिवला. साडी घालणार होती मम्मी. ब्लाऊज शिवून झाला तर ब्लाऊज शिवून झाला तर ही साडी घालणार आहे. हा ब्लाऊज आहे.
कधी होती काय माहिती आता त्याची साडी. ही आत्याने दिली ना? आत्ते. मोठ्या आत्याने दिली. हा म्हणजे घेतली. आता ते संक्रांतीचा प्रोग्राम नसतो का बांगड्या तिला, घालायचा. हा त्याच्यासाठी घेतली होती. मग आता तीच घालणार आहे मम्मी. 1 तासात कंप्लीट करते बघ मी माझा ब्लाऊज. 1 तासात सिंपल ब्लाऊज शिवणार मी आज. सगळ्यांचे भारीवाले शिवती, स्वतःचे सिंपल वाले शिवणार आहे आता ती. म्हणजे किती. तर गाईज आता मम्मी ना काम करते थोडं. तर मम्मी मला म्हणली की हवरीचे लाडू बनव. काय म्हणतात मम्मी? हवरीचे लाडू. हा तर मम्मी मला म्हणली की ना तिळाचे लाडू बनव. तर आता मी तिळाचे लाडू बनवणार आहे फर्स्ट टाइम, कारण मला येत नाही अजून. मी रेसिपी पाहून बनवणार आहे. तर ना आता मला ब्लाऊज शिवायचा आहे, त्याच्यामुळे हिला म्हणलं तिळाचे लाडू बनव आणि तुझ्या पद्धतीने बनवतोय मी. चालू केलंय आता. गाजरचा हलवा पण करायचा आहे. संध्याकाळी बनव. आता गाजर झालं नाही तर आता बनव. तर इकडे आता ना अशी भाजून घेतली सगळं घेतल्या हा कर बनवली. तर बनवले आता मी इथं लाडू. लय मेहनत घेतली मी. माझे हात डायरेक्ट लाल झाले. कसे झाले तुम्ही कमेंट करून सांगा. गोल शेप. काही काहींना नाही दिला मी कारण ते खूप गरम होतं. तर दीदी आता इथं काढू राहिली रांगोळी. कसली रांगोळी काढते ग? आणि तिकडं मम्मी हुक्का लावून राहिली ब्लाऊजला. इथं ब्लाऊजला हुक्का लावून राहिली. हुका लावते. झाला कम्प्लीट ब्लाऊज. आता साडी घालायची, व्यवसायाला जायचं. आणि ना यशचे पप्पा अजून ड्युटीवरून आलेले नाहीये. 5:30ला येतील तेव्हा जाणार आहे. तर आता आहे ना आता मला अनुष्काच्या मैत्रिणीच्या घरी जायचंय. त्यांनी हळदी कुंकवासाठी बोलवलंय आणि जाण्याच्या आधी मी तुम्हाला माझी थोडीशी शॉपिंग दाखवणार आहे. तर तुम्ही बघा इथं मी केलेली शॉपिंग. आणि ही साडी मी घेतली आहे. तर महत्वाचं इम्पॉर्टंट घेतलेलं आहे. तर हे माझं हाय कव्हरेज फाउंडेशन आहे आणि त्यासोबत फाउंडेशन लावायला मी हा ब्रश पण घेतलेला आहे. हा ब्रशने फाउंडेशन एकदम व्यवस्थित अप्लाय होतं. तर फाउंडेशन मध्ये सगळे शेड अवेलेबल आहेत. पाहिजे ते शेड मध्ये तो भेटतो. तर हा अनुष्काच्या शेडचा आहे आणि भरपूर वेगवेगळे शेड आहेत त्याच्यात. तर ना हे माझ्या शेडचं नाही आहे पण मी तुम्हाला अप्लाय करून दाखवते. तर या पद्धतीने अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय करायला खूप सोपं जातं या ब्रशमुळं. फाउंडेशन लावलंय असं वाटत पण नाही, एवढे छान अप्लाय झाले ते. तर ही मी बांधणी कुर्ती घेतलेली आहे आणि फुल स्लीव जे गोटा लेस लावलेली त्याला आणि नाही ते वर्क केलेलं आहे. आणि याचा कपडा कॉटन मध्ये, तर पूर्ण कॉटन आहे हा. आणि याला कट वगैरे पण इथं कट पण दिलेला आहे. यासोबत पॅन्ट पण आलेली आहे. तर ही प्लाझो आलेली त्यासोबत व्हाईट कलरची. आणि ही एक शॉर्ट कुर्ती आहे आणि याची स्लीव्ह आहे ना आता सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे. या स्लीव्हची कुर्ती ट्रेंडिंग मध्ये असते आता सध्या. स्क्वेअर नेक आहे. इकडे कट पण आहे छोटासा. शॉर्ट असल्यामुळे कट पण छोटाचे. तर याचा कपडा पण खूप छान आहे. कॉटन ब्लेंड मधून कपडा आहे आणि यावरती प्रिंट केलेली आहे. वर्क वगैरे काहीच नाही. एकदम सॉफ्ट असा कपडा आहे याचा. अशा अनुष्काने घातलेला होता हा कुर्ती. आणि यामध्ये ना साईज पण अवेलेबल ना. तर ना मी ही घेतली साडी. साडीचा लुक तुम्हाला दाखवते कसा आहे. साडी मी घेतलेली आहे आणि ऑर्गेन्झा सिल्क आहे. तर यामध्ये ना खूप छान डिझाईन आहे आणि ना बॉर्डर पण खूप छान आहे याची. आणि यामध्ये कलर पण अवेलेबल आहेत. मस्त आहे. मला ही बॉर्डर खूप जास्त आवडली साडीची. आणि सगळ्यात भारी ना तिचं ब्लाऊज पीस अशी डिझाईन आहे ब्लाऊज पीस वर. आणि इथे स्लीव डिझाईन पण दिलेली. या पद्धतीचा ब्लाऊज पीस आहे. आणि साडीचा सूत पण खूप छान आहे. ऑर्गेन्झा सिल्क आहे. असं जास्त फुगणारी वगैरे नाहीये. जर हे प्रॉडक्ट तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये पण आहे. तर आता सुरेखाची चालू आहे तयारी. आता व्यवसायाला जायचं आहे आणि खूप वेळ झालेला आहे. आता सुरेखाची इकडं तयारी चालू आहे. इकडे अनुष्का दिदीने मस्त छान लाडू बनवलेले तिळाची. तर आता इकडे सुरेखा घेते खान भरून.
लय उशीर केला तू. उशीरच झाला ना. ब्लाऊज डिझाईन छान शिवली बरं का. कामावरचा टाइम झाला. मेकअप पण छान झाला. हा ना. हम्म. तर आता मम्मी इथं बनवतीये. बनवते नाही खण भरते. सुगुड पूजन चालू आहे. पप्पा ऊस तोडतात इकडं. आता पाऊस तोडताय. ऊसाला मागच्या वेळेस आहे ना मी बोट कापून घेतलं त्याच्यामुळे यावेळेस ऊस तोडलाच नाही म्हणलं नंतर पाऊस. किती राहिले तुकडे. आता इथं आहे हळदी कुंकू. हे काय आहे बोरं हे ज्वारीचं. आणि हे माझे लाडू मीच बनवले आहे. मी काढली इथं रांगोळी. जरा घाण झाली आहे. इट्स ओके. हॅपी मकर संक्रांती. हे पतंग आहे. असा सेम पतंग आणला होता आम्ही उडवायला. सुरेखा आली आता मंदिरामध्ये. तर आज आहे ना मी अनुष्काच्या मैत्रिणीच्या घरी आलेले आहे हळदी कुंकवासाठी. आणि खूप वेळा त्यांना बोलवलं पण त्यांचं काही येणं झालेलं नव्हतं. आज म्हटलं की चला आज या निमित्ताने या तुम्ही निमित्ताने आमच्याकडे आले. यायला भेटलं मला आज. आणि भरपूर दिवस झाले तुम्ही बोलत होते पण मला यायला वेळ वेळच भेटत नाही ना तुम्हाला आ? आणि नाताना मी ब्लॉग खूप छान काढला. खूप कमेंट आले आहे तिला पण. इकडे या ना बघा घर इथं करतो आम्ही सगळे हे काय बोलतो हळदी कुंकू. सगळेजण इथं येतात ते आणि ते सगळ्या बायका हळदी कुंकू करतो आणि आपण ते त्या कॉलनीतल्या सगळ्या बायका छान आहे ना. चांगलं आहे. हळदी कुंकू करताय. तुमच्याकडे हे पण द्या का. हा हेच व्यवस्था आम्ही म्हणजे देवाला व्यवस्था अगोदर हा ना. आणि नंतर मग सगळे एकत्र आले की जेवढे उरतील ना हा हा. ते परत हे करायचे. परत या काकू अनुष्काला घेऊन या, ती आलीच नाही. आणि तुझा फेस तर दाखवलाच नाही तू. हे बघा अनुष्काची मैत्रीण. अनुष्का आलीच नाही. तिला किती वेळा सांगितलं. बेस्ट फ्रेंड आहे ती. फोन करून सांगितलं. 5वी पासून सोबत आहे. 5वी पासून आहे. जिन्यावरच भेट झाली होती दोघी. आणि ह्या दोन्ही पोरी सहलीला गेल्या पैसे घेऊन गेल्या. आणि सगळे तसेच सहलीला काहीच नव्हतं सांगितलं. 1000 रुपये दिले होते सगळे पैसे मी तसेच 1000 आणले. दिले खाऊ होते. तसंच खाऊ आणलं. तसंच. टिफिन सुद्धा तसंच आणला यांनी. हिने खाल्ला होता का? खाल्लं होतं. अनुष्काने तो सुद्धा वापस आणला होता. नेक्स्ट टाइम घेऊन या तिला काकू. हा ही अनुष्काची आजी. बरं आजी जवळ असलं फायदा असतो ना. आजी सगळे हे करते. आमची आजी गावाला असते आमची आजी त्याच्यामुळे आमची इथंच असते. बरं फायदा असतो पण थोडं जवळ पाहिजे. चला आता निघते. ओके चला परत या. हा येईल. बाय बाय बाय. या बरं पप्पा कुठे? बाय बाय. या बरं का परत, हा? हा येईल. बोलवायचं ना काकांना. बघ युट्यूब चॅनल. सुपरमॅन आहे. हा सुपरमॅन. मावशी ओ मावशी कुत्रा कर काय. काय करायचं? हॅलो फ्रेंड, चला तर तुमचं आपलं चॅनल घेऊन. तर फ्रेंड्स आता इकडे आणू ना मकर संक्रांतीसाठी आम्हाला मस्त पैकी इकडे ना आज खवय्ये आहे आम्ही सर्व. तर मस्त मेनू बनवते आज. काय बनवणार आहे बेटा? पनीर आणि पुरी आणि खीर. पनीर पुरी खीर. खीर बनवली. आज आम्ही दर सणाला आम्ही ना पोळ्या बनवतो, पण आज आणू म्हटले आज आपण पनीर खीर पोळी. यावेळेस पोळ्या नव्हत्याच बनवायच्या. आणि यावेळी संक्रांतीला पोळ्या बनवायच्या नव्हत्या त्यामुळे आम्ही बनवलेली खीर पोळी. तर आता इकडे दोघी लागलेले आहे पनीर भाजी करायला. मस्त तळून घेतलेले. आता इकडे कांदा बिंदा घेतलेले आणून टाकून. तर आता रेडी झालेलं आहे आपला पनीर मसाला. मस्त एकदम मी बनवलाय. अनुष्काने बनवलेला दोन्ही. तर आता सुरेख इकडे पुऱ्या तळून घेऊन राहिली. एकदम छान छान खायला घेतलं आज आम्हाला. पनीर भाजी पोळी खीर कुठे दाखव. आता इथं खीर रेडी झालेली. खीर पण रेडी झाली.
इकडं निवड दाखवू राहिली दीदी. आजचा डे संपलेला आहे. बाय बाय. आता आम्ही बसलोय जेवायला आणि मम्मी लई थकली आहे आणि मम्मी म्हणले मी उपवास सोडून टाकल ना. आमच्याकडे सगळ्यांनी उपवास सोडलाय.